चेहऱ्यावर कुठेही पिंपल आलं तर ते दाबून कधी फोडतोय असं आपल्याला होतं. पण असं हे पिंपल फोडणं किती घातक असू शकतं याची 2 उदाहरणं सांगतो. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये राहणाऱ्या 32 वर्षांच्या अलिशा मोनॅकोच्या नाकाला चिटकून असाच एक मोठा पिंपल आलेला. इतरांसारखा तिलाही तो फोडण्याची इच्छा झाली आणि तिने तो फोडला. त्यानंतर काही दिवसांनी तिला चक्कर येऊ लागली. पिंपलच्या आसपासच्या जागेवर पेन होऊ लागलं. हळूहळू तिचा चेहरा सुजला, नाकही चोकअप झालं. घाबरलेली अलिशा जेव्हा डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला कळालं की त्या फोडलेल्या पिंपलमधून इन्फेक्शन पसरून तिला हा त्रास झाला होता. आता ती ठीक असली तरीही साध्या पिंपलपासून झालेला हा त्रास भयंकर असल्याने तिने तो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांना अलर्ट केलाय. तिचा तो व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. अशी सेम गोष्ट घडली ती न्यूयॉर्कच्या लिश सोबत. पिंपल्स फोडल्यानंतर लिशचे ओठ असे सुजले की तिला बोलण्यासाठीही तोंड उघडणं अवघड झालेलं. अलिशा किंवा लिश सारखा अनुभव अनेकांना येत असेल, पण हा प्रकार नेमका काय ते शोधलं तेव्हा कळालं आपल्या नाकाच्या पुलापासून ते ओठांच्या कोपऱ्यांपर्यंत जो हा त्रिकोणी भाग आहे तो अत्यंत धोकादायक असतो. कारण या भागातील रक्तवाहिन्या थेट मेंदूंच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात. जर या भागात इन्फेक्शन झालं तर ते थेट मेंदूमध्ये पोहोचण्याची शक्यता असते आणि त्यातूनच केवर्नस सायनस थ्रोम्बॅसिस म्हणजेच मेंदूच्या आत रक्त गोठणं, मेनेंजायटिस म्हणजेच मेंदू आणि मणक्याच्या आवरणांना सूज येणं आणि ब्रेन एम्सेस म्हणजेच मेंदूत पू तयार होणं असे अनेक गंभीर आजार होतात जे तुमच्या जीवावरही बेतू शकतात. म्हणूनच या भागाला मेडिकल टर्ममध्ये ट्रायंगल ऑफ डेथ असंही म्हटलं गेलंय. सध्या अँटीबायोटिक्समुळे या धोकादायक संसर्गावर उपचार करणं शक्य झालंय, पण तो होऊच नये म्हणून शक्यतो पिंपल्स फोडणं टाळाच. नियमित चेहरा स्वच्छ धुवा. नाकाच्या आतील केस उपटणंही टाळा. त्याऐवजी कात्रीने किंवा ट्रिमरने ट्रिम करा. पिंपल्समुळे वेदना होत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.